तुम्हाला काल म्हणलं तुम्ही पुन्हा भेटन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर आपण म्हटल्याप्रमाणे मॅगी आणली. तर म्हणल्याप्रमाणे आज पुन्हा आम्ही मॅगी घेऊन आलो. आज आम्ही मॅगीची मॅगी आणली कारण आम्हाला इतकी मॅगी भेटली नाही. तर आज आम्ही 4 मॅगीची मॅगी बनवणार चौघांसाठी. तर तुम्ही बघा, चला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये आम्ही सांगणार कमी बजेटमध्ये कसं पोट भरायचं. बाहेर असल्यानंतर बजेट प्रॉब्लेम असल्यानंतर काय करावं लागतं. वडापावर कशी पण वडापाव शरीरासाठी चांगला नसतो कारण तेलकट आणि ते हायजीन असतो. दररोज एकच गोष्ट. सगळ्यात पहिले आम्ही मॅगीचे पॅकेट करून मॅगी स्वच्छ केलेली मसाला टाकून पाण्यामध्ये गरम करतो. त्यात मसाला पाण्यामध्ये पूर्ण मिसळला पाहिजे तेव्हा स्वाद येतो. मित्रांनो तुम्ही पाहू शकता मॅगीची क्वालिटी कशी दिसते ना. एक नंबर. तर सर्वात आपण मॅगी मसाला टाकले. आता त्यामध्ये आम्ही मिक्स करणार मॅगी. गरम होतो मिक्स करतो. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे 2 मिनिटांमध्ये काही न करता फास्टमध्ये काही बनवतो मॅगीपेक्षा जास्त भारी दुसरं काय नाही. त्यामुळे आता आपण त्यात मॅगी टाकू. मित्रांनो आता पाहू शकता तुम्ही पाणी उकळलंय. एक नॉर्मल पाणी झालं तर तुम्ही ती क्वांटिटी टाकू शकता. त्यानंतर ते मिक्स करून घेऊन त्याची थोडी वाफ पाहिजे आपल्याला. त्यानंतर मग एक 10-15 मिनिटांनी एक नवीन मॅगी बनवणार टेस्टी. मॅगीचा असा प्रॉब्लेम आहे की काही वर्षापूर्वी 2 मिनिटात उकडत नाही म्हणून एकाने मॅगी कंपनी केस पण केली होती. चेंज करून 2 मिनिटात उकळायची सिस्टम केली. मॉइश्चरायझ करून त्याला आपले 4 मॅगीचे पुढे 4 मसाल्याचा पुढे टाकत आहोत. त्यासाठी तुम्ही पाणी टाकले आणि अर्धा पाणी जास्त टाकले. त्या 4 पॅकेट 4 जण जेवतो मस्त वगैरे 4 जण असतात. सध्या आम्ही तिघच जण आहोत. तर जास्त तिघीच असतो त्यामुळे आम्हाला एक्स्ट्रा येणार. कधी होईल सगळं पाणी आपण मॅगी करपा लागली. आम्ही स्टोव बंद करून खाली काढून घेऊ. इथून बंद केला मी प्लेटमध्ये काढू आणि स्वाद घेऊन तुम्हाला सांगू आजची मॅगी म्हणजे कशी नाही. सर या मॅगीला किती पॉईंट द्याल तुम्ही. कालच्या मॅगीत आणि आजच्या मॅगीमध्ये काय फरक पडतो तुम्हाला. कालची मॅगी पास्ता मॅगी होती आणि आजची नूडल्स मॅगी आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त. क्वालिटी कोणती वाटली बरी, कालची का आजची. कालची चांगली वाटली. मसाला जास्त टाकला होता ना आपण सुहाना. हो. आज मसाला होता. दिसायला पण यमी दिसत होती ना. पण ते प्राईसमध्ये फरक आहे त्याच्यात. ते 35ला आहे, 10ला आहे. तरी आम्ही आज खाऊन तुम्हाला कमेंटमध्ये सांगू. आज कोणती आणली. आज मॅगीची मॅगी आहे. मॅगीची मॅगी आणली. उद्या आपण यमी मॅगी आणू. उद्या आपण यम्मी आणू. परवा इतकीची आणू. म्हणजे 4थ्या ब्लॉगमध्ये 3ऱ्या-4थ्या ब्लॉगमध्ये आपण दुसऱ्या मॅगी आणू. दिसायला तर टेस्टी दिसते पूर्णची पूर्ण. सांगा आम्ही कमेंटमध्ये. तुम्ही पण सांगा तुम्हाला कोणती मॅगी आवडते कमेंटमध्ये. तरी आजच्या ब्लॉगवर ते थांबायचे. आणि व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्याच बीड जिल्ह्यामधले आम्ही बंधू. आणि आपला पंढरपुरी वाघ. वाघाला भूक लागली आता. वाघ भूक लागली भगोन्यामध्ये खाणार का सर. कशी वाटली मॅगी तुम्ही बनवलेली. 1 नंबर कडक. अशी मॅगी दररोज खायला आवडत का तुम्हाला. हो नक्की. सर तुम्हाला. आमचा खांडनाथ बोलायचा ताबा सुटलाय. त्यांना खाण्यात इतका लागतो की आम्हाला बोललो सुद्धा व्हाय नाही. खाऊन घेतो आम्ही. हे बघा अशी मजा करावं लागते इथं कॉलेजला आल्यावर मित्रांमध्ये. मजा करत राहिलं तरच 4 वर्ष जिंदगी कटत कॉलेज लाईफ. नाही तर एक दिवस काढावा लागला असता. मित्रांनो लो बजेट प्रॉब्लेम फुल स्वाद. हे बघा याला म्हणतात आनंद. डायरेक्ट भोगण्यामध्ये चालू केलं वाघाने. तर आता बोलू शकत नाही, मी खाऊन घेतो मग बोलू. ठीक आहे. मी बोललो होतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही दुसरी मॅगी वापरू. आम्ही आज दुसऱ्या मॅगीचा टेस्ट केली आहे. मित्रांनो पाऊस झाला चालू बाहेर. मी पण खाऊन घेतो. माझं गार व्हायला लागले.